राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर बघू शकता आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस नाव क्लिक करून आजचं जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमच्या इमेजची अशा प्रकारे बॅकग्राऊंड क्लिअर करून अशा प्रकारे एक इमेज काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एक PNG ॲड करून घ्यायची। इथं मी डेमोसाठी हा इमेज यूज करतोय, तिथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता ही PNG ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। एक व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे, तो व्हिडिओ काय करायचा आहे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर तो बटरफ्लाय व्हिडिओ अशा प्रकारे राहील आणि 2.6 पर्यंतच ठेवून हा व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला आहे, म्हणजे या PNGच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि या PNGला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या PNGला आपल्याला पेस्ट करायचे, म्हणजे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 2.6 पासून ज्या ग्रुप लिंक तुम्हाला दिसून येत आहेत, तर या चारही ग्रुप लिंकमध्ये आपला इमेज ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप लिंक क्लिअर करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुमचा इमेज इथं ॲड करून त्याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून तो इमेज लेअर मधोमध घ्यायचा आहे। बघू शकता या शेपमध्ये प्रॉपर इमेज सेट करून आपल्याला इथून बॅक निघायचा आहे। बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी काय करायचं, तुमचा एक एक इमेज ॲड करून प्रॉपर मध्ये घेऊन अशा प्रकारे या शेपमध्ये सेट करायचा आहे आणि सेट केल्यानंतर बॅक निघून बघू शकता आपल्याला अशाच प्रकारे चारही इमेज लेअरला प्रॉपर इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी हे अशाच प्रकारे इमेज ह्या शेपमध्ये ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत चारही लेअरमध्ये तुमचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, बघू शकता प्रॉपर आपण मध्ये घेऊन याची शेप आहे ती प्रॉपर सेट करतोय आणि ॲड केल्यानंतर शेवटला येऊन बघू शकता, शेवट म्हणजे 12.10 या सेकंदाच्या लेअरला येऊन ज्या लेअर कमी राहिलेत ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचे अशा प्रकारे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता लेअरमध्ये आपण इमेज ते ॲड केलेले आहेत, त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक मेन इमेज ॲड करून घ्यायचा आहे। त्याची लेंथ बघू शकताय 12.10 पर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि तोच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे। बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि त्यानंतर याची साईज वाढवून इथं आपल्याला इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी इथं इमेज सेट केलेला आहे आणि सेट केल्यानंतर सेकंड ॲनिमेशन हे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता हे सेकंड ॲनिमेशन झाल्यानंतर 12.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील बाकीचे इमेज आहेत ते एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहे। ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी याचा इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आता फुल स्क्रीन केल्यानंतर या इमेज लेअरला PNG ॲड करण्यासाठी 12.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG ॲड करून त्याची लेंथ आहे ती वाढवून इथं आपल्याला सेट करायची आहे। सेट केल्यानंतर काय करायचं, याची लेअर आहे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा हा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 12.10 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 17.26ला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून
थर्ड नंबरची जी इमेज लेअर आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन परत एकदा इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे 14.13ला आणि लास्ट बघू शकता 19.7ला पेस्ट केल्यानंतर आपले स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये